पुण्यात हडपसर मतदारसंघातून पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप तर राष्ट्रवादीकडून चेतन तुपे निवडणूक लढवत आहेत। या मतदारसंघात गेल्या 5 वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विद्यमान आमदार हे सध्या अपयशी ठरलेत। याच विषयी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। पुण्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ असलेल्या हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून चेतन तुपे आणि शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची सध्या या ठिकाणी उमेदवारी आहे आणि दोघांचाही प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आपल्या समेत काही हडपसर मधील नागरिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। सध्या विधानसभेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांचं महापौर म्हणून चांगलं काम होतं आणि नक्कीच नवीन चेहरा या हडपसर मतदारसंघाला आहे आणि ते अतिशय चांगलं काम या माध्यमातून करतील। संपूर्ण शिवसेना प्रशांत जगताप यांच्या पाठीशी आहे, महाविकास आघाडीचं काम करत आहे आणि हा चांगला संदेश आहे। नागरिकांचा रोष असा आहे, विद्यमान आमदाराबद्दल एक तर काम सांगितलेलं होत नाही आणि उलट नागरिकांना गेल्यानंतर ते उलट नागरिकांनाच ऐकायला लागतं की हा त्यातला मूलभूत प्रश्न आहे। गेलेल्या 5 वर्षामध्ये ते आमदार आहेत असून पण सर्वसामान्य जनतेचा कुठलाही प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही। राहिले आपले रस्त्यावर विकणारे फळ विक्रेते असतील किंवा महिलांवर होणारे अत्याचार याच्यावर ते कधी बोलले नाही आणि सर्वसामान्य जनतेच्या समोर ते फक्त इलेक्शनच्या पुरतच मर्यादित त्याच वेळेस येतात आणि तेही लोकांच्या समोरासमोर जाऊन त्यांच्या प्रश्नाची उत्तरे ते देऊ शकत नाहीत। जे आमदार आहे त्यांनी 4.5 वर्षामध्ये कधी कुठे दिसलेलेच नाही आणि जे त्यांनी जे बॅनर लावले की राष्ट्रपतींनी त्यांना संसदपटू म्हणून हे दिले, त्या बॅनरपेक्षा त्यांनी तेच वार्डामध्ये हडपसर विधानसभेमध्ये तेच पैसे त्यांनी खर्चून जे आज माळवाडीमध्ये पाण्याची जे अवस्था झालेली आहे माळवाडी हडपसर भागामध्ये, त्याच पैशाचं त्यांनी कमी किंवा त्या पाण्याच्या योजनेसाठी हे केलं असतं तर लोक सुखी झाले असते। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।